नमस्कार. अंतरंग महाराष्ट्राचा मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत आपण जर बघितले ह्याच्या आधीचे आपण आपला इंट्रो दिलेला होता अंतरंग महाराष्ट्राचा, आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे त्याच्याबद्दल. आणि हा 3 मागचे एपिसोड आपण आत्म्याबद्दल बोलतो आहोत. आणि आत्म्याबद्दल अशासाठी बोलत होतो आपण की यामध्ये थोडासा मेडिटेशनचा पार्ट आपण चालवलेला होता की मेडिटेशन कशा स्वरूपाचं असते, जेणेकरून ज्या लोकांना मेडिटेशन बद्दल थोडीशी माहिती हवी असेल किंवा जे काही कोर्स करतायत, तर कोर्समध्ये मी असं नाही म्हणणार की ते लोक बरोबर शिकवतात नाही, पण मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे ना की शिकवून होत नाही. मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला जर त्याची आवड असेल तर ती आपोआप आपसूक होते असं आहे. आणि जर ती गोष्ट होण्यासारखी असेल तर ती होते. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मेडिटेशन ना करता येत नाही, ते तुम्हाला आपोआप व्हावं लागते किंवा ते लागावं लागते. असो, आपण मूळ विषयाकडे जाऊया, कारण की बरेचसे कमेंट आम्हाला आलेले होते की तुम्ही स्टोरीज सांगा, तुम्ही हॉरर स्टोरी सांगा, मेडिटेशन बद्दलची माहिती जास्त हे करू नका. म्हणून आम्ही आज ठरवलेलं आहे की मेडिटेशन बद्दलची माहिती जास्त न देता किंवा आत्म्या संदर्भामध्ये गोष्टी न बोलता जास्त आम्ही डायरेक्ट तुम्हाला ह्याच्याशी संदर्भात जे स्टोरीज आहेत त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत, तुम्हाला सांगतो आहोत. पण त्या अगोदर जो विषय आपण जो घेतलेला होता तो तुम्हाला संक्षिप्त स्वरूपामध्ये, म्हणजे अगदी थोडक्यात आम्ही तुम्हाला समजवतो, म्हणजे त्या विषयाचा आपल्याला समाप्ती करता येईल. तर विषय असा होता, आपण आत्म्यावरती बोलत होतो. आत्म्यावरती आपण अशाकरिता बोलत होतो की आत्मा आपण पाहू शकतो का, तर आत्मा आपण उघड्या डोळ्याने कधीच पाहू शकत नाही. भूत आपण उघड्या डोळ्यांनी कधीच पाहू शकत नाही. ती एक विशिष्ट वेळ आणि विशिष्ट शरीराची एक स्थिती होते, ज्या वेळेला भयाचं कंपन म्हणजे भीतीचं कंपन ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये निर्माण होते, त्यावेळेला त्या एका विशिष्ट स्थितीमध्ये आपल्याला भूत ही जाणवतात, दिसतात, अशा प्रकारचं आहे. ओके, मग आपल्याला आता पुढे ह्या गोष्टी बोलायच्या आहेत की बाबा मग हा नेमका प्रकार काय आहे, कसा काय, त्याला आपण कशा प्रकारे आजमावू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या होत्या की बाबा ह्या गोष्टी मेडिटेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो. तर मेडिटेशन मागच्या वेळेला जो आपण सांगत होतो की मेडिटेशन तुम्हाला कळण्यासाठी पण काय करू शकता, म्हणजे मेडिटेशनच्या स्थितीमध्ये जाण्यासाठी किंवा ध्यानाच्या स्थितीमध्ये जाण्यासाठी तुम्ही बाबांनो काय करू शकता, तर ते आपल्याला एक थोडंसं संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घ्यायचं होतं. ओके, ठीक आहे. आपण आता मेन याच्याकडे येतोय की बाबा मेडिटेशन म्हणजे मी तुम्हाला मागे एका भंकस पॉडकास्ट चॅनलवरती पण सांगितलेलं की अंगठ्यांकडे बघा आपल्या. मी तुम्हाला स्थिती सांगतोय डायरेक्ट, कारण की आता आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाहीये. अंगठ्यांकडे बघा. अंगठ्यांकडे बघितल्याच्या नंतर अंगठ्यांकडे आपल्याला प्रत्यक्षात हे खाली बघायचं नाहीये, तर आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि अंगठे आपले बंद डोळ्यांनी आपल्याला अंगठ्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुमच्या अंगठ्यांकडे व्हाईट लाईन जर दिसत असेल तर तुम्ही मेडिटेशन मध्ये उतरू शकता. हे पहिली गोष्ट लक्षात घ्या. मेडिटेशन मध्ये असंच उतरता येत नाही. जोपर्यंत तुमच्या शरीराची विशिष्ट एक स्थिती आणि मनाची स्थिती जोपर्यंत तुम्ही इक्वल रेषेमध्ये किंवा समजा ते एकत्र होत नाहीत, मन एकीकडे धावतंय, तुमचं शरीर काहीतरी वेगळी हालचाल करतंय असं नाही, शरीराकडून पण मनातून तो फोकस तुमचा लागला पाहिजे, तर तुम्हाला त्या स्थितीमध्ये पोहोचता येते. म्हणजेच तुम्हाला पहिले सुरुवातीला काय करायचं, तुमचे अंगठे बघायचे, दोन्ही पायाचे अंगठे बंद डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला ती व्हाईट लाईन मध्ये जर दिसत असतील तर तुम्ही तो पुढे प्रयोग करू शकता. बाकीची आजूबाजूची दोन्ही पायाचे दोन्ही साईडची बोटं, त्याच्यानंतर मग नंतर ढोपरापर्यंत भाग बघायचा आहे, त्याच्यानंतर ढोपरापासून कमरेपर्यंत भाग बघायचा आहे, कमरेपासून मग नंतर तुम्हाला या शोल्डर पर्यंत पूर्ण बॉडी बघायची आहे. ही बॉडी पूर्णपणे तुम्हाला जशी वरती बघत जाल, ज्या वेळेला ती तुम्हाला व्हाईट स्वरूपामध्ये एका लाईटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची बॉडी चमकताना दिसेल, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या कंठाकडे फोकस करायचा आहे. कंठाकडे फोकस केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या नाकाकडे फोकस करायचा, नाकाच्या शेंड्याकडे. त्यावेळेला तुम्हाला तुमचं ते पूर्ण नाक हे ज्यावेळेला व्हाईट लाईट मध्ये चमकताना दिसेल त्यावेळेला 2 भुवयांच्या मध्ये त्याला आणायचं आहे. 2 भुवयांच्या मध्ये ज्यावेळेला एक बिंदू प्रकाशित होईल आणि बिंदू प्रकाशित झाल्याच्या नंतर तुम्हाला
सहस्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्राकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं, आणि ज्या वेळेला तुम्ही क्राऊन चक्राकडे लक्ष केंद्रित करता त्यावेळेला तुम्हाला हे जाणवते की तुमच्या क्राऊन चक्राच्या म्हणजे तुमचा हा टाळूचा जो भाग आहे, डोक्याचा जो मधला भाग आहे, तिथे मुंग्यांसारखं किंवा एखादी गुदगुलीसारखं व्हायला सुरुवात होते. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती जास्त अभ्यास करता त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचे लोक म्हणतील भास, पण तुम्हाला दृष्टी येते, तुम्हाला त्या गोष्टी दिसायला लागतात, तुम्हाला त्या गोष्टींचा आभास होतो. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर वेगवेगळ्या व्हायला सुरुवात होता. आता मी तुम्हाला सांगतोय कशाच्या जोरावरती, तर मी जे मेडिटेशन केलेलं कोविडच्या काळामध्ये, त्या कोविडच्या काळामध्ये मी 1.5 महिन्याचं मेडिटेशन केलं. 1.5 महिनेच बसलो, जास्त नाही बसलो. 1.5 महिन्यामध्ये मला बरंच काही जाणवलं, बरंच काय. आता मी ते ह्या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, आणि मी जरी ते सांगितलं तरी तुम्हाला ते कितपत पटेल, त्या गोष्टी तुम्हाला कितपत पटतील ह्याचा मला अंदाज नाहीये. म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगेन, तुम्ही त्याला प्लस मायनस मध्ये घ्याल, अर्थ नाही राहणार. आणि ह्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला जोपर्यंत स्वतःला होत नाही ना, तुम्हाला स्वतःला या गोष्टींचा सगळ्यांचा अनुभव होत नाही, तोपर्यंत माझ्या ह्या तुम्हाला सगळ्या सांगण्याच्या गोष्टींचा काही अर्थ राहत नाही, त्या व्यर्थ आहेत. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टींमध्ये नको पडूया. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की बाबांनो, मेडिटेशन अशा प्रकारे करा, अगदी तुमचं सहज गतीने मेडिटेशन पूर्ण होईल. तुम्हाला जो स्तर ह्या सूक्ष्म जगतामधला किंवा इतर गोष्टींमधला, अगदी तुम्ही मेडिटेशनच्या या जोरांवरती जे तुम्ही बोलतात ना मॅनिफेस्टेशन, की बाबा एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, काय करायची आहे, तर तुम्ही फक्त तुमच्या सहस्रार चक्राकडे आणि आज्ञा चक्राकडे, आज्ञा चक्र हे आहे आणि सहस्रार चक्र हे आहे, 2 भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आहे आणि सहस्रार चक्र तुमच्या डोक्याच्या वरच्या भागामध्ये आहे. तर तुम्ही त्याच्याकडे ज्या वेळेला फोकस कराल ना, तुम्ही ह्या बऱ्याचशा गोष्टी, अगदी मी म्हणू शकत नाही की तुम्हाला 100% त्याच्यामध्ये रिझल्ट मिळेल, पण जवळजवळ 80% ते 90% रिझल्ट तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी. म्हणजे जर तुम्ही 10 गोष्टी जर तुम्ही त्याच्यामध्ये पकडताय ना, तर त्या 10 गोष्टींमधल्या अगदी 7 ते 8 गोष्टी तुमच्या आयुष्यामधल्या कंप्लीट होतील. हा, स्वप्न बघताना अशी मात्र बघू नका की आज आपलं बाबा एखादा जॉब आहे किंवा आपला एखादा छोटासा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसची व्याप्ती आपण आपल्या एका ठिकाणापुरतीच आहे किंवा बाबा रोजची 1000-1500 लोकांपुरतीच आहे, आणि आपण जर बिझनेसमध्ये म्हणू की बाबा मला बसल्या जागेवरती रोजचे 1.5 करोड रुपये मिळतील किंवा 1 करोड रुपये मिळतील, अशा प्रकारे काही होत नाही. बघा, जो तुमचा बिझनेस आहे तुम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पुढे वाढवून नेऊ शकता. आज जर तुमची इन्कम 100 रुपये आहे पर दिवसाची, तर तुम्ही मागणी करू शकता की बाबा देवा, माझी जर इन्कम आज 100 रुपये आहे, तर कदाचित माझी आजची रोजची इन्कम 150 रुपये होऊ देत, 200 रुपये होऊन देत. तुम्ही आज 100 रुपयावरून डायरेक्ट सांगाल की माझी रोजची इन्कम लाख रुपये होऊन देत, तर तसं होणं शक्य नाहीये. कारण की तशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडून होणं आणि आपल्याकडे असणं गरजेची आहे. असो, तुम्हाला विषय लक्षात आला असेल. मला तुम्हाला मेडिटेशन बद्दल का सांगायचं होतं, काय त्याच्या मागचा हेतू होता. आणि दुसरा त्याच्या मागचा हेतू हा होता की लोकांचे प्रश्न असतात बरेचसे की बाबा भूत असतात का, आत्म्या असतात का. बाबांनो, जर तुम्ही आहात ना, तुम्ही आहात, हाडामासाचं हे शरीर आहे, म्हणजे 100% त्याच्या आतमध्ये कोणीतरी आहे. हाडामासाचं शरीर नाही तर हे बंद पडलंच नसतं. आपल्याला येणारे विचार, आपण कधी विचार करतो का की आपल्याला एखादी कल्पना सुचली, ज्या वेळेला तुमचे तसे विचार असतात ना, त्याच वेळेला तुम्हाला तशा प्रकारच्या कल्पना येऊन भेटतात. हो, भेटतात. भेटतात म्हणजे काय, कुठे हवेत असतात का? हो, हवेतच असतात. ह्या ज्या विचार आहेत ना, हे विचार म्हणजे बघा, सूक्ष्म शरीर जे हे बनलेलं आहे ना आपलं, ज्याला आपण भूत म्हणतो किंवा इतर काहीतरी बोलतो, ही सूक्ष्म शरीर आहेत ना, ही पूर्णपणे विचारांपासूनच बनलेली आहेत. तुमचे ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तुमचे जे विचार आहेत, त्यांचं एक घट्ट सर्कल जे बनलेलं आहे आपल्या भोवती, एक जे आभामंडळ स्वरूपामध्ये जे असते, ही सूक्ष्म शरीर आहेत. आणि ही सूक्ष्म शरीरं देहातून ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला हे आत्म्याच्या जोरावरती राहतात. कारण की आत्मा त्याच्या आतमध्येच असतो. जोपर्यंत सूक्ष्म शरीराचं वलय तुटत नाही तोपर्यंत आत्मा मुक्तीच्या द्वाराला जात नाही. आता सूक्ष्म शरीराचं वलय तुटेल कधी, तर तुटेल त्याच वेळेला ज्या वेळेला तुमच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न, विचार ज्या वेळेला
पूर्णपणे नष्ट पावतील. पण असं होत नाही, कारण की आपण सामान्य लोक आहोत, आपण संत पुरुष नाही आहोत. संत ध्यान धारणेमध्ये असणारे ऋषीमुनी हे त्याच्यासाठी झटत असतात की हे सूक्ष्म शरीराचं वलय तुटावं, पण आपलं काही तुटत नाही. त्याच्यामुळे आपण ह्याच धर्तीवरती पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहतो. ह्या गोष्टींची कुठेतरी तुम्हाला अनुभूती यावी. मी सांगून कुठल्याही गोष्टी होणार नाहीयेत, ह्या गोष्टींची तुम्हाला अनुभूती यावी जे मला आलेली. मी जे मेडिटेशन मध्ये बसलेलो त्यावेळेला तर माझ्यासमोर स्त्री पुरुष वगैरे हे प्राणी मात्र सगळा भेद उडून गेलेला होता. मी घरामध्ये सांगितलेलं की बाबा आता मला असं वाटतं थोडंसं की आपण ह्या गोष्टीमध्ये पडून राहू नये, म्हणून मला थोडंसं वेगळं म्हणजे एखाद्या डोंगरावरती किंवा हिमालयामध्ये निघून जावं असं वाटत होतं. पण शेवटी काय झालं, लग्न झालंय, एक मुलगा आहे, जबाबदारी आहे, सांसारिक जबाबदारी पण झटकता येत नाही. आपण जर त्याच्यातून बाहेर पडलो आणि जर उद्या सकाळी ह्यांचे कोणाचे हाल झाले तर आपल्याला ते परत कर्म लागलं. म्हणून कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचं एक साधन आहे की जर तुम्ही अविवाहित आहात आणि जर तुम्ही हा विचार करता तर एक वेळ वेगळ्या गोष्टीचा विचार झाला तो एक बरोबर होईल. पण तुम्ही विवाहित आहात आणि जर तुम्ही अशा प्रकारचा विचार करता तर ते अत्यंत चुकीचं होते. म्हणून मी ह्या संसारिक आपल्या गृहस्थी जगामध्ये कंटिन्यू राहिलो. अच्छा, तर मला अनुभव काय आलेले मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तर माझ्या बरोबर ही एक अशी गोष्ट घडली कोविडमध्ये की मी ज्या वेळेला आमच्या बिल्डिंगच्या जवळच एक हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या राईट साईडला आंब्याचं झाड आहे. त्या झाडाकडून मी बरेच वेळा म्हणजे मी जस्ट कोविडमध्ये राहायला गेलो त्याच्या आधी म्हणजे एक 5-7 महिने अगोदर राहायला गेलो. नंतर नाही सॉरी कोविड आला त्याच वेळेला राहायला गेलो. त्याच्या आधी आम्ही तो फ्लॅट घेतलेला होता, पण त्याच्या आधी आम्ही तिथे जायचो पण मला कधी काय असं जाणवलं नव्हतं. मेडिटेशनच्या आधीपर्यंत पण मी तिथून गेलोय बरेच वेळा, पण त्यावेळेला पण मला काही जाणवलं नव्हतं. पण मेडिटेशन केल्याच्या नंतर ज्या वेळेला मला तिथून मी जात होतो त्यावेळेला मला एका आंब्याच्या झाडावरती, तिथेच बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावरती एक माणूस बसलेला दिसला. आता तो माणूस माझ्याकडे बघत होता. मी त्याच्याकडे असं नजर टाकून बघितली. मी त्या माणसाला सांगितलं की बाबा तू असा का बसलायस आणि किती वर्ष असं बसलायस, बस एवढं बोललो आणि मी त्याला सांगितलं की ये इकडे. त्याबरोबर तो माणूस सरळ उठला त्या झाडावरून आणि सरळ माझ्या बाजूला आला. माझ्या बाजूला येऊन माझ्याबरोबर काही नाही म्हणजे त्याचं संभाषण माझ्याबरोबर काहीच नाही. मी त्याला बोलतोय की अशा प्रकारे झाडावरती बसून इथे बसून राहून काय मिळवणार आहे. एक तर बाबा पुढच्या जन्माला जा, नाहीतर काहीतरी या जन्मातून मुक्त होण्यासाठी ह्या दशेतून मुक्त होण्यासाठी काहीतरी प्रयत्न कर. बस एवढं मी चालता चालता थोडंसं चाललो असेल आणि पुढे गेलो असेल, तो माणूस माझ्या बाजूने निघाला म्हणजे तिथून माझ्या बाजूने चालायचं सोडून निघून गेला काही एक न बोलता. आणि त्याच्यानंतर मी ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी तिथून परत चालत चालत पास होत होतो मार्केटला जाण्यासाठी, तर त्यावेळेला तो माणूस तिथे नव्हता. आणि म्हणून मी आमच्या त्या बिल्डिंग मधल्या जुन्या ज्या माझ्यापेक्षा आधी मी जवळजवळ बिल्डिंग 5 वर्षांनी लेट आलोय त्या बिल्डिंग मध्ये, तर त्याच्या आधीच्या माणसांकडे मी ह्या गोष्टी बोललो की मला असं असं झालं, मला असा एक माणूस तिथे दिसला. तर त्या बिल्डिंग मधल्या काही 2 जणांनी जे खालती बसायचे त्यावेळेला, आता कोविड मध्ये करणार काय, काम धंदे जाता येत नाही काय नाही, तर ते बसायचे. मी पण त्यांच्यावर गप्पा मारायला बसायचो खालती. त्यांना बोललो की असं अशी गोष्ट झाली माझ्यासोबत. तर ते बोलले आपको कैसे मालूम, म्हणजे त्यांना हे नाही माहिती की मी जे सांगतोय त्यांना मला असा असा माणूस दिसला त्याच्यावरती त्यांचा विश्वास नाही. पण ते मला उलटा प्रश्न विचारतात की तुम्हाला कसं माहिती की तिथे माणूस एक मेलाय ते. म्हणजे जस्ट 2 वर्षापूर्वी तिथे एका माणसाने गळफास लावून आत्महत्या केलेली आणि तो माणूस मला दिसला. ह्याच्या आधी कोणाबरोबर गेलो काय गेलो भूत बित हे सगळं लांबून बघितलं, पळाले विळाले हे वेगळ्या गोष्टी झाल्या. पण इथे तर ह्या मेडिटेशनच्या नंतर मला डायरेक्ट तो माणूस दिसला, माझ्या
मी बोलवलं, माझ्या बाजूला आला, काही नाही बोलला. मी त्याला सांगितलं असं किती वर्ष बसून राहणार वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर त्याला मी ज्या वेळेला सांगितलं जा इथून म्हणून, आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी मला तिथून जाताना तो माणूस त्या झाडावरती दिसला नाही. याचा अर्थ मला त्यावेळेला मला जाणवलं की अरे मेडिटेशन मध्ये काहीतरी अशी गोष्ट आहे, काहीतरी वेगळेपणा आहे की बाबांनो तुम्हाला वेगळ्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो किंवा येतो असं. त्याच्यानंतरचं मी तुम्हाला एक सांगतो. मी कोविड संपायला जस्ट, आणि मला एका कॉलेजचं काम मिळालं सिव्हिलचं. तिथे लॅब बनवायची होती, आणि 6th फ्लोअरवरती लॅब होते आणि 7th फ्लोअरवरती क्लासेस बनवायचे होते. पूर्ण असं ओपन पूर्ण हे होतं, स्पेस होती तिथे. मग तिथे आम्ही क्लासरूम बनवत होतो. त्यावेळेला माझ्याबरोबर एक तिथले सुपरवायझर होते, जे आम्ही काम करायचे, म्हणजे आम्ही कामं करवून घ्यायचे. तर तिथे एक सुपरविजनसाठी कॉलेजच्या तर्फे एक माणूस होता की बाबा हा हे एवढं मटेरियल लागलं, एवढं काम झालंय काय, तर त्याची सही व्हायची. त्यावेळेला आमचं बिल तिकडे जायचं आणि आमचं बिल पास होऊन यायचं, अशी सिस्टम होती. तर ते जे साहेब होते, मला नाव चांगल्या प्रकारे येते त्यांचं, पण नावं सांगू नये असं म्हणून, काय आज त्यांचे मुलगे आहेत काय आहे, त्यांना असं वाटायला नको की बाबा काय आमच्या गेलेल्या वडिलांचं तुम्ही काय सांगताय. तर तिथे ते माझ्याबरोबर बोलत बोलत सहज आम्ही खालीच भेटायचो त्या कॉलेजच्या, आणि मग नंतर आम्ही वरती जायचो लिफ्टने, कारण की 6th फ्लोअर आणि 7th फ्लोअरवरती आमचं काम चालू होतं. तर त्या कॉलेजच्या लिफ्टमध्ये एकदा मला ते बोलले साहेब की माझा ना हा लेफ्ट साइडचा शोल्डर आहे ना, तो फार पेन करतो भोगले. तर मी म्हटलं मला काय एवढं हे नाही, मी डायरेक्टली त्यांच्याकडे बोललो की अरे बाबांनो तुम्हाला जर पेन होते तर मला वाटतं तुम्हाला हार्ट अटॅक येतोय, म्हणजे तुमचं हे होऊ शकते, काही इश्यू होऊ शकतो बघा. मी त्यांना बोललो. असं 2 वेळा झालं. दुसऱ्या वेळेला पण ते असे एका हाताने असं शोल्डर मागच्या साईडला खांदा असं दाबत होते, पाठीचा भाग. आणि मी त्यांना परत बोललो की मला वाटते साहेब आपल्याला हार्ट अटॅक येतोय, आपण जाणार. तर ते बोलले हे बघा मी आता 2 दिवसापूर्वी रिपोर्ट काढला हो, काल पण तुम्ही बोललात, म्हणून मी थोडं डॉक्टरकडे जाऊन आलो, पण माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. मी म्हटलं तरी काहीतरी गडबड आहे साहेब, काहीतरी गडबड होणार आहे. आणि मी असं सहज बोलून गेलो. त्यांनी दुर्लक्ष केला, मी दुर्लक्ष केला नंतर, आणि मग नंतर आपल्या कामांमध्ये लागलो. 4 दिवसाच्या नंतर परत मला बिल पास करवण्यासाठी मला ते काम झालेलं होतं, त्याचा रिपोर्ट बनवलेला होता, त्यांच्यावरती त्याची सही घ्यायची होती. म्हणून मी सकाळी सकाळी त्यांना कॉल केला, आणि कॉल केला तर तो त्यांच्या मुलाने उचलला. आणि ज्या वेळेला त्यांच्या मुलाने उचलला, मी विचारलं हॅलो साहेब आहेत, तर ते बोलले नाही पप्पा गेले. मी म्हटलं कुठे गेले पप्पा, तर ते बोलले तुम्हाला माहित नाही, 2 दिवसापासून पप्पा मुंबईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, आणि ते काल रात्री वारले. आणि आता सकाळी ज्या दिवशी मी सकाळी फोन केला त्यांना, त्याच दिवशी सकाळी त्यांची बॉडी येणार होती. म्हणजे अशा गोष्टींचा तुम्हाला अगदी भासही पूर्व आभास होऊ शकतो की बाबांनो अशा गोष्टी घडणार आहे. म्हणजे ही तर त्या साहेबांची गोष्ट झाली. त्याच्यानंतर ते वारले. मी मैताला जाऊ नाही शकलो, मला धीरच नाही झाला. अरे म्हटलं आपण काय गोष्ट बोललो त्यांना काय, आणि ते अशा प्रकारे गेले. म्हणून मी तिकडे गेलो नाही. पण त्याच दिवशीच्या रात्री तर हे माझ्या विंडोकडे आले, रात्री मी जिथे झोपायचो विंडोच्या बाजूला तिथे, आणि बोलले की माझ्या लहान मुलाला जो तुम्हाला फ्लॅट बघायला सांगितलेला त्याचं. मी म्हटलं साहेब मी आता तुम्ही नाहीये, मी तुमच्या मुलाला ओळखत नाही, काही नाही, मी कसं काय जाऊन सांगू.
कारण की ना त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न वगैरे झालेलं होतं. मोठा मुलगा अगदी आमचं ते ओल्ड विवा कॉलेज आहे तिकडच्याच जवळच्या बिल्डिंगमध्ये राहतो, आणि हा जो मुलगा आहे तो छोटावाला, आणि हे सोबत इकडे आमच्या विरारला सिग्नल आहे जकात नाक्याकडे, तर तिकडच्या जवळ ते राहायचे. आणि त्यांना त्यांच्या त्या छोट्यावाल्या मुलग्यासाठी फ्लॅट घ्यायचा होता दुसरा, म्हणजे त्या बिल्डिंग एकदम रिडेव्हलपसाठी झालेल्या होत्या, एकदम जुन्या झालेल्या होत्या. तर त्यांना त्या रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग जाणार आहेत म्हणून तिथून तो काढून फ्लॅट जुन्या बिल्डिंग मधला दुसरा, मी त्यांना एक गोकुळ टाउनशिप मध्ये सांगितलं पण होता की असं असं तिथे आहे साहेब, आपण जाऊया माझ्या गोकुळ टाउनशिप मध्ये काही बिल्डिंग मध्ये ओळखी आहेत, कारण की मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि मी बिल्डिंग पेंटिंग रिपेअरिंगचीच कामं करतो, तर चेअरमॅन सेक्रेटरी यांच्यावर ओळख असतेच. तर म्हटलं साहेब मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन, आणि हा विषय झाला. मी त्यांच्या घरी कधी गेलो नाही, मी त्यांचं घर कधी बघितलं नाही, आणि त्यांच्या मुलांना वगैरे तर मी बिलकुलच ओळखत नाही. मग आता जाऊन सांगणार कसं, म्हणून मी त्यांची क्षमा मागितली की की साहेब मी ही गोष्ट नाही करू शकत, तुम्ही मला माफ करा. आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी मला थोडासा भास होत राहिला, पण नंतर ते बंद झालं, म्हणजे ते यायचे बंद झाले, दिसायचे बंद झाले. कोविड मधली जी मगाशी मी तुम्हाला बोलता बोलता बोललो की कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला मेडिटेशन माझं कंप्लीट झालेलं, मी ऍक्च्युली कसं आहे, लहानपणापासून ना मला गणपती आणि शंकर, जास्त मला अट्रॅक्शन शंकर भगवानांचं आहे. आणि त्याच्यात सुद्धा या मेडिटेशनच्या काळामध्ये मला काही कोविडच्या काळांमध्ये ज्यावेळेला मी मेडिटेशन करत होतो, आपसुक माझं थोडंसं लक्ष भैरव बाबांच्या दिशेने गेलं. आणि मी भैरव बाबांचा भक्त म्हणता नाही येणार, पण एक भैरव बाबांबद्दल आस्था माझ्या मनामध्ये जास्त, कारण की भक्त कसे असतात की ते पूजा अर्चा हे ते 24 तास एकच नामस्मरण घेणं वगैरे अशा प्रकारचं. मला त्यांच्याबद्दल थोडंसं माझ्या मनामध्ये प्रेम, आणि भैरव बाबा माझे अशा प्रकारे झालं. अगदी त्याच्या आधी मला हनुमान चालिसा, मी हनुमान चालिसा नेहमी बोलतो सुद्धा, पण भैरव बाबांबद्दल एक जास्त मनामध्ये ओढ तयार झाली. आणि काय माहिती त्या मेडिटेशनच्या याच्यामध्ये एक ज्यावेळेला तो काळ संपलेला जस्ट त्याच्यानंतर एक काळी बावली एवढी एवढी हाईटला, मला वाटतं एक 7-8 वर्षाचा मुलगा असेल, तो मुलगाच, कारण की त्याचा हावभाव हालचाल वगैरे मुलग्याप्रमाणे, अशा काळी बावली माझ्या बाजूला बेडच्या इथे विंडोच्या जिथे मी जिथे विंडो नॉर्थ ईस्टला मी झोपतो, आणि नॉर्थ ईस्टच्या इकडे कॉर्नरला नॉर्थ साईडला त्या विंडोमध्ये ती काळी बावली यायची, माझ्या बेडच्या बाजूला बसायची, अशी झोपायची सुद्धा, अगदी म्हणजे जागा नसली तरी सुद्धा असं तिथे झोपलेल्यासारखा आकारामध्ये. मग नंतर मी म्हटलं की बाबा तू कोण आहे, काय आहे, तर काही नाही, परत बोलणं काही नाही, अगदी शांत याच्यामध्ये. आणि मग नंतर म्हटलं हे असं नका करू, असे नका राहू, तुम्ही भैरव बाबा आहात का, तुम्ही बाबा आहात का. मी भैरव बाबा हा पूर्ण शब्द बोलतो, मी बाबा बोलतो त्यांना, आणि आजही मी बाबाच म्हणून आवाज देतो. मला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, काही असेल, कुठला त्रास होत असेल तर मी बाबा म्हणून आवाज देतो, आणि त्याप्रमाणे ते माझी मदत करतातही. तर त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही आहात का वगैरे, तर काही नाही, आवाज नाही, काही नाही, काही बोलले नाही. जवळजवळ हा माझ्या बरोबर 1 महिनाभर खेळ राहिला, आणि त्याच्यानंतर तेही बंद झालं. म्हणजे ती काळी बावली, तो मुलगा काळा एकदम, ना डोळे दिसत होते, ना ओठ, ना दात, काही काही म्हणजे काही नाही, फक्त काळी आकृती, बस तेवढंच फक्त दिसायचं. आणि मग नंतर ते 1 महिन्यानंतर तेही बंद झालं. त्याच्यानंतर मला असं काय माहिती माझ्या मनामध्ये असं जाणवायला लागलं की अरे बाबा माझ्यासोबत काहीतरी वेगळे प्रकार होत आहेत, आणि मला काहीतरी वेगळी जाणीव होते. आणि ह्याच सगळ्या काळामध्ये ना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कोविडमध्ये मला ही जाणवली की हे जे आत्मे वगैरे आहेत ना, मी किंवा ही सूक्ष्म शरीर म्हणा, जे तुम्हाला बोलायचं भूत बोला तुम्ही,
मी ह्यांच्याबरोबर जर बोललो ना, मला जो आभास होता ना, मी जर ह्यांच्याबरोबर बोललो ना, तर ते ऐकतायत आपलं काहीतरी, अशा प्रकारची मला एक जाणीव झाली. आणि त्याच काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये, आमचे सासरे कोविडमध्ये पॅरालायसिसचा अटॅक आला त्यांना. 1 महिनाभर आम्ही इकडे तिकडे डॉक्टरकडे वगैरे सगळीकडे फिरवले आणि ते आमचे सासरे कोविडमध्येच वारले आणि मला आठवते त्यांचा 3रा दिवस होता आणि त्या 3ऱ्या दिवसाला आम्ही सगळेजण ठरवलं की आईकडे जाऊन बसायचं वगैरे. संध्याकाळची वेळ होती. माझ्या मिसेसच्या ह्या सगळ्या जणी 6 बहिणी आहेत ह्या, आणि या 6ही बहिणी, त्यांची मुलं, माझा मुलगा छोटा, असे आम्ही सगळेच्या सगळे तिथे बसलेलो होतो. आणि असं नाही की जो भास आता मी जो तुम्हाला सांगणार की तो मला एकट्याला किंवा दुसऱ्याला तिसऱ्याला असा, सगळ्यांना एकाच वेळेला. तिथे आम्ही बसलेले असताना मी ह्यांना सांगितलं की ह्यांना अतिशय दुःख होतं, रडत होते. आता प्रश्नच नाही, आपले वडील वारलेले आहेत. आता एखाद्याच्या घरातले वडील वारले आहेत, विचार करा, आई वडील गेले, तर अतिशय दुःख होते ना. त्यावेळेला मला काय सुचलं आणि मला काय झालं मला माहिती नाही. मी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला बाबांना बघायचं आहे ना, तर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बाबा दाखवू शकतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे पहिलं तर ते माझ्या चेहऱ्याकडे बघायला लागले, पण हिला माहिती होतं माझ्या मिसेसला की मी मेडिटेशन केलंय, त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. आणि ह्यांना असं हे होते. तर बाकीच्यांनी पण नाही म्हटलं नाही, आणि बाकीच्यांनी पण म्हटलं की ओके, आम्हाला बाबा बघायचे, मग कसे बघू आम्ही बाबा. तर मी त्यांना सांगितलं, बाबा तुमच्या इथेच आहेत, आपल्या इथेच आहेत, कुठेच गेले नाहीये. तुम्हाला फक्त डोळे बंद करा आणि आतमधल्या मनाच्या मनातून इतक्या जोरात आवाज द्या बाबांना, इतक्या जोरात आवाज द्या बाबांना, म्हणजे आपण जसं एखाद्या डोंगरावरती उभे राहून किंचाळतो ना किंवा टाहो फोडतो आपण, त्या प्रकारे फक्त मनातून टाहो फोडा बाबांसाठी. बाबा म्हणून जोराची आवाज हाक द्या त्यांना, बघा बाबा येतील. त्याप्रमाणे सगळ्यांनी डोळे शांत बसले, डोळे बंद केले आणि जोरात मनातून एकाच वेळेला सगळ्यांचा आतून मनातून आवाज बाबा म्हणून झाला असेल. मलाही काय 1 सेकंडसाठी कळलं नाही. त्या एका सेकंडमध्ये आमची सासू म्हणजे आमची आई दातकिडी, आमच्या मराठीमध्ये एक दातकिडी शब्द आहे, ती दातकिडी बसून म्हणजे अचानक ती बेशुद्ध झाली तिथे. त्याच्यानंतर हा जो सोफ्यावरती 2 नंबर, माझ्या मिसेसच्या 2 नंबर बहिणीचा मुलगा जो सोफ्यावरती बसलेला होता, तो असा बाजूला सरकला अचानक तिथूनच. त्याच्यानंतर जी सोफ्याच्या खालती जी 3 नंबर मुलगी बसलेली होती त्यांची, ती बाजूला झाली आणि अतिशय जोरात पटकन रडायला लागले सगळेच जण एकत्रच. आणि मी बघितलं की मी डोळे बंद करून होतो, कारण की मलाही बघायचं होतं. आणि मी त्याच्या आधी प्रार्थना पण केली बाबांना की बाबांनो माझी लाज राखा, कारण की मला कुठल्याही प्रकारचं माहिती नाही की तुम्ही येणार नाही येणार, मला हे काही नाही माहिती आहे. मी फक्त मनातून हात जोडले आणि बाबांना सांगितलं की तुम्ही माझी लाज राखा आणि बाबा या, मी जे यांना सांगितलंय त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे त्याच वेळेला, त्या क्षणाला, एकाच वेळेला, एका सेकंडमध्ये सगळ्यांना तीच अनुभूती आली की ते आले आणि त्यांच्या त्या सोफ्यावरती, त्यांच्या जागेवरती बसले. म्हणून तो त्यांचा मुलगा, 2 नंबर बहिणीचा मुलगा, तिथून उठला सोफ्यावरून. त्याच क्षणाला इथून जी खाली होती ती मुलगी सरकली, कारण की त्यांना वाटलं तिथे पाय ठेवायचे, त्यांचे बाबा तिथे मागे बसतायत, ह्याला वाटलं त्या ठिकाणी बाबा उतरतायत, म्हणून तो सरकला, हे सरकले, इथे दातकिडी बसली. म्हणजे एकाच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडल्या. आणि मी पूर्णपणे बघितलं त्या व्हाईट टेच्यामध्ये तिथे ते बाबा उतरताना, तिथे बसताना. आणि फक्त मी पटकन बोललो नाही ते उतरत असताना की बाबांनो मला दिसलं आणि बाकीच्यांना नाही कळलं तर, पण नाही असं झालं.
तिथे ते एकाच वेळेला डोळे बंद केलेल्या अवस्थेमध्ये सगळ्यांना दिसलं म्हणून पटकन आईने डोळे उघडले. आईने जसे डोळे उघडले तशीच ती पटकन पडली. म्हणजे ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला नॉर्मल आयुष्यामध्ये जीवन जगताना आपण ज्याचा अनुभूती घेऊ नाही शकत, ह्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात करता आल्या, म्हणजे प्रत्यक्षात जाणवल्या, अशा प्रकारचं. त्याच्यानंतरची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हेच गोष्ट पण हे त्याच्या अजूनही थोडं नंतर 2 महिन्यानंतर ही गोष्ट मी माझ्या एका कामगाराला सांगितलं, अरे मेरे साथ ऐसा ऐसा हो गया था. आणि आम्ही वसईला साईनगरला जात होतो, कारण की माझं वसईला साईनगरमध्ये पण काम चालू होतं. अपेक्षा म्हणून बिल्डिंग आहे साईनगरला वसईमध्ये, तर त्या कॉम्प्लेक्सचं मी काम चालू माझं होतं. आणि तिथे हा माझ्याबरोबर एक संतोष म्हणून कामगार आहे माझा, तो बसलेला होता. आणि त्याची आई त्याच्या लहानपणी वारलेली. त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं, त्याच्यामुळे ह्याचे फार लहानपणी हाल झाले या संतोषचे. संतोष यादव म्हणून, बिहार आणि नेपाळ बॉर्डर, नेपाळमध्ये येतं त्यांचं गाव आणि बिहार बॉर्डरशी दरभंगा वगैरे त्या साईडला. तर ह्याने मला, मी जात असताना गाडीतून जात असताना ह्याला मी एकदा स्टोरी सांगितलेली आणि त्याला सांगितलं, संतोष तुझे कुछ देखने का रहेगा ना या कुछ ऐसा जानने का रहेगा ना तो मेरे को बोल देना, मैं तेरे को कोशिश करूंगा उसके लिए. असं मी जस्ट फक्त बोललो आणि त्याने बोललो की अगर सेठ अगर आप कुछ मुझे दिखा सकते हैं ना तो मुझे मेरे माँ को देखना है, जिसको मैंने बचपन में महसूस नहीं किया, उसको मुझको महसूस करना है, कोशिश करता हूं, असं म्हटलं. आणि मग नंतर मी गाडी चालवता चालवता, तो माझ्या गाडीच्या बाजूला बसलेला आणि मी गाडी चालवता चालवता त्याला बोललो कि देख तू आंखें बंद कर और अंदर से जोर से चिल्ला, माँ 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 आजा मुझे देखना है, माँ आजा मुझे देखना है, ऐसे चिल्ला. मैं कोशिश करता हूं. मी माझी रिक्वेस्ट, मी माझी प्रार्थना करायला सुरुवात केली की जिथे कुठे तुम्ही ह्या संतोष यादव यांची जर आई तुम्ही गेल्या जन्मातली जी तुम्ही होता, म्हणजे ह्याचा आत्ताचा जन्म आणि त्यांचं तिथं स्वर्गवासी झाले म्हटलं, त्यांचा गेला जन्म, आता त्यांचा दुसरा जन्म असेल, तर तुम्ही या आणि त्याला तुमचं दर्शन द्या, तुम्ही त्याला दिसा, तुम्हाला बघण्याची, ह्याच डोळ्याने त्याला बघण्याची, तुम्हाला बघण्याची त्याची इच्छा आहे. आणि असं करता करता मी गाडी चालवता अगदी मी गाडी चालवतोय, डोळ्याने मी प्रार्थना करतोय आणि माझ्या डोळ्यांसमोर तिची आकृती तयार झाली. ऑफ व्हाईट कलरची साडी, पिंक रेडिश टाईपची त्याच्यावरती फुलं होती आणि असं ते इथे त्यांच्याकडे ते ऑरेंज कलरचे हे भरतात डोक्यामध्ये, काय म्हणतात ते, असं सिंदूर टाईप. तर ते त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा हाईटला जास्त आहे. मी याला सांगितलं की तेरी माँ हाईट में थोडी सी तेरे से लंबी आहे, तर तो बोलला हा. आणि मी आपलं बघतोय सगळं काय झालंय, पण ह्याला काय दिसत नाही. हा आवाज देतोय मनातून, सगळं काय करतोय, पण ह्याला त्या दिसतच नाहीये. हा मला बोलला की सेठ मुझे मेरी माँ नहीं दिख रही है, आणि मला ती दिसते, हे आली, हे पण मला जाणवलं. आणि ज्या वेळेला मला दिसत होती, एकदम स्पष्ट दिसायला लागली आणि हा बिचारा मेरे को नहीं दिख रहा है, मेरे को ऐसा वैसा रिजल्ट नहीं दिख रहा है. त्यावेळेला मी मनातूनच प्रार्थना केली की मला तुमचं रूप बघून काही नाही करायचंय, तुम्हाला तुमचं रूप तुमच्या मुलाला दाखवायचं आहे. आणि तुम्हाला तुमचं रूप हिंदीमध्येच की मुझे आपको देख के कुछ नहीं करना है, मैंने सिर्फ आपको इसके लिए बुलाया है कि भाई आपको सिर्फ आपके लड़के को, जो आपके पिछले जन्म का, यानी अभी जो आपका जो लड़का है ये संतोष, उसको आपको देखना है. आप किसी भी तरह आप उसके इसमें जाइए और आप उसको अपना रूप दिखाइए, आपको उसको देखना है, यानी उसको आपको देखना है, आपको देखने की उसकी इच्छा है, प्लीज करके आप उसके इसमें जाइए.
तसाच मी मनात बोलतोय, मी माझ्या तोंडाने काही जोरात बोलत नाही, तो हुंदके देऊन जोर जोरात हा 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 करून असा रडायला लागला गाडीमध्ये. म्हटलं संतोष संतोष क्या हुआ? तर तो बोलला सेठ माँ आ गई. आता जर मी तोंडाने तिथे जोरात जर बोललो असतो वगैरे आणि सगळ्या गोष्टी, तर ते वेगळं झालं असतं. पण मी काही न तोंडातून बोलताना मी फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही त्याच्या स्वप्नात जा किंवा तुम्ही त्याच्या समोर जा आणि तो तो डोळे बंद करून तुम्हाला बघण्याची इच्छा करतोय ना, त्याच्याकडे जा. बस त्याच वेळेला फक्त सेकंडचा पण फरक नाही आणि तो रडायला लागला जोरजोरात तिथे. आणि त्यावेळेला मला कळलं. आणि 3 दिवस त्याची जी आलेली आई आहे, बरं ती आली कुठून? तर मला एक मांजर दिसली, अशी ऑरेंज टाईप लालसर कलर जे असतात ना, आणि पांढरे आणि लालसर असं पांढरी मांजरीवरती असे ऑरेंज टाईपचं थोडंसं तपकिरी ऑरेंज टाईपचे ठिपक्यांवाले म्हणजे पॅचवाले अशी मांजर असते. ती मांजर मधून त्याची आई मला निघून आलेली दिसली. आणि मग नंतर हे झालं. म्हणजे मला त्यावेळेला हेही कळलं की भले एखाद्याचा जन्म झालेला असू देत, भले एखाद्याचा कुठेही जन्म झालेला असू देत, तरी सुद्धा त्याच्यातला तो आत्मा, त्याचं ते सूक्ष्म, त्या आधीच्या जन्मातल्यांसाठी जर आधीच्या जन्मातल्यांनी जर आवाज दिला तर ते जाऊ शकते आणि तिथे जीवन चालू आहे. जीवन म्हणजे त्या ज्या शरीराची हालचाल आहे, समजा आता माझं जे शरीर आहे, माझ्या शरीराची हालचाल आहे, पण माझ्या आतमधल्या आत्म्याला जर कोणी आतमधून आवाज दिला असेल त्या जन्मातल्या, तर हा आत्मा तिथे जातो. म्हणजे हा मला एक आलेला अनुभव आहे, त्याच्यामधून हा मी तर्क लावतोय. हा माझा तर्क असेल, तर्क चुकीचा पण असेल कदाचित, पण ज्या मी गोष्टी बघितल्या त्या खोट्या नाही ना माझ्यासाठी. किंवा ज्या गोष्टीचा मी बोलता बोलता अनुभव आला, त्या मी जर तुम्ही कधी जर कमेंटमध्ये केला तर त्या विचाराला नीट बोलता येत नाही, पण त्याला मी बोलून इथे ऐकायला येत नाही त्याला, पण मी इथे या स्टुडिओमध्ये बोलवून त्याला मी तुमच्या समोर आणेन आणि ही गोष्ट त्याला विचारून तुम्हाला सांगायला सांगेन. शेवटी विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तुमचा प्रश्न आहे, पण मी तुम्हाला अगदी पूर्णपणे अगदी खरी गोष्ट सांगतोय. आणि ह्या जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ना, त्या खऱ्याच सांगतोय. आणि आतापर्यंत जेवढ्या मी गोष्टी भले भंकस पॉडकास्टवरती सांगितल्या, ज्या इथे सांगितल्या, ते एकही ऐकवत गोष्ट नाही, ह्या सगळ्या रिअल गोष्टी सांगितल्या. आणि हा ऍक्च्युली पॉडकास्ट किंवा हे अंतरंग महाराष्ट्राचा चालू करण्यामागे माझं बरंचसं उद्दिष्ट आहे. पण सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या सांगितल्या ना, तर लोक म्हणणार की अरे हे काय आहे काय आहे, अजून आईच पूर्ण झाली नाहीये, तर पूर्ण बाराखडी मांडून मी काय करणार आहे. म्हणून हळूहळू चाललोय. जे तुम्हाला आवडते ना ते देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सांगितलं हे एवढं सगळ्या गोष्टी सांगण्यापेक्षा आम्हाला भूताच्या स्टोऱ्या सांगा, सुरुवात करतोय, सुरुवात केली सुद्धा. ह्या गोष्टींमधून आत्म्याशी रिलेटेड, मेडिटेशनची रिलेटेड ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली. मी तो भाग नाही सांगितलं तुम्हाला की तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे. जे काय होते त्या फास्टमध्ये तुम्हाला सांगितलं की अशा अशा प्रकारे मेडिटेशन करा, अशा अशा प्रकारे करा, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ज्या मी गोष्टी बोलतोय ना, त्या जर तुम्ही अनुभवल्या नाहीत ना कधी, तर तुम्हाला कधीच कळणार नाही की मी काय नेमकं बोललो. एक तर तुम्हाला त्या बंडल वाटतील. कित्येक लोक आहेत माझ्या मित्रांना सुद्धा, अगदी माझा मित्र म्हणजे पार्टनरच म्हणा, आम्ही दोघे जण हा पॉडकास्ट चालवतोय. त्याला मी विचारतो कधी पण की अरे बाबा तुला कधी अशी भूत वगैरे दिसतात काय? तो म्हणतो मी लहानपणापासून, माझा क्लासमेट आहे, आम्ही सोबतच शिकलेले आहेत, पण त्याला भूत दिसत नाहीत, तो भूत मानत नाही, तो ह्या कुठल्याच गोष्टी मानत नाही. तो म्हणतो माझं कर्म आणि मी जे काम करतो त्याच्यात मी आहे सुखी, मी जे मिळवतो त्याच्यात मी आहे सुखी, मला त्याला भूत कधी दिसत नाही. भूत दिसत नाहीये, पण याचा अर्थ हा नाही ना, कारण की हाताची पाची बोटं सारखी नाहीये.
पु ल देशपांडेंचं एक वाक्य होतं, जितक्या व्यक्ती तितक्या वल्ली, असं काहीतरी, व्यक्ती आणि वल्ली. आता मला ते नीट वाक्य आठवत नाहीये. म्हणजे जेवढ्या व्यक्ती आहेत ना तेवढे त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत, तेवढ्या त्यांच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणतात की हातावरच्या रेषा सुद्धा सारख्या नसतात. इतकी करोडो अरबो माणसं आहेत, खरबोनी माणसं आहेत पूर्ण जगामध्ये, तरी सुद्धा एक दुसऱ्याची त्याच्या हातावरच्या रेषा एकसारख्या नसतात. मग आता याच्यापेक्षा वेगळं काय अजून पुरावा पाहिजे की एका माणसाला जे जे अनुभव येतात ते दुसऱ्याला येत नाहीत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाची बघण्याची नजर वेगळी असते. आपल्याला सगळ्यांना हिरवा रंग दिसतोय एखाद्या पडद्यावरचा, पण प्रत्येकाला दिसणारा हिरवा रंग सुद्धा वेगळा आहे, प्रत्येकाला दिसणारा लाल रंग सुद्धा वेगळा आहे. आता तो सांगू तर शकत नाही ना, तो सांगतोय हा रंग लाल आहे, पण तो किती प्रमाणामध्ये लाईट आहे, डार्क आहे, हे तो बोलत नाहीये. एकदम जास्त फरक नसतो त्याच्यामध्ये, पण 100% काही ना काहीतरी त्याच्या बघण्याच्या नजरेमध्ये, त्याच्या ऐकण्यामध्ये, काही ना काही त्याला समजण्यामध्ये. आता एकच गोष्ट समोर बसलेल्या 100 माणसांना तुम्ही सांगा, तर 100 माणसं 100 तऱ्हेने विचार करतील, एकाच पद्धतीने विचार नाही करणार. जोपर्यंत तुम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगणार नाही की तुम्हाला अशाच प्रकारचा विचार करायचा आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांना सांगणार नाही फोर्सली, तोपर्यंत ते त्यांचे 100 जण गोष्ट ऐकतील आणि 100 विचार त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे येतील. असो, आता त्याच्या पुढची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ह्याच मेडिटेशनच्या ह्याच्यामधली. मी इकडे गोकुळ टाउनशिप मध्ये काम घेतलेलं, माझं बिल्डिंगचं काम चालू होतं, आणि ते काम करत असताना एक खालती एक काकी आहेत, काका काकी, मी त्यांना काका काकी बोलतो. अगदी ते स्वामी समर्थांचे भक्त आहेत. अगदी ते गुरुपौर्णिमेला तिथे मोठा उत्सव साजरा करवतात. औदुंबराचं झाड पण आहे त्या सोसायटीमध्ये, आणि तिथे त्यांनी एक छोटंसं मंदिर बनवलंय, स्वामींचं स्थान बनवलेलं आहे, दत्तगुरूंचं. स्वामी समर्थांना दत्तगुरूंचाच अवतार मानतात ते. त्यांचं दत्ताचं फार वेळ आहे त्यांना. तर दत्तगुरूंचं तिथे स्थान आहे. आणि त्या काकी पूर्वीपासून ना कलावती आईंचं फार करतात, त्या कलावती आईंना फार मानतात. आणि मुलगा त्यांचा आधी त्या बोळीनला राहायच्या, आता त्या गोकुळ टाउनशिपला आल्या. बोळीन नाक्यावरून थोडंसं लेफ्टला नानभाट रोड आहे, त्या नानभाट रोडच्या वरती एक ठिकाणी बिल्डिंग आहे, तर त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा राहायच्या. आणि त्यांचा 22 वर्षाचा हसता खेळता मुलगा नुकता जॉबला लागलेला वारला. दत्त महाराजांना प्रार्थना केली, कलावती आईंकडे साकडं घातलं, त्यांना बोलल्या असं का केलं आई. तर त्यांना एक कोणतरी गुरु आले तिथे, आणि ते बोलले की ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या होतातच, त्याला कोण काही टाळू शकत नाही, याच्यातूनच काहीतरी चांगलं घडणार असेल पुढे, म्हणून अशा काही गोष्टी झाल्या असतील. पण मी ह्या आधी त्यांच्या घरी कलरचं काम केलंय, आणि त्याही वेळेला मला काहीतरी एक, आपण कुठेतरी जातो ना त्यावेळेला आपल्याला अशी एक एनर्जी फील होते. आता परत मी तुम्हाला सांगतो, ते कोणाकोणालाच होते, ते सगळ्यांनाच होत नाही, कारण की प्रत्येकाचं आभामंडळ वेगळं आहे, किंवा प्रत्येकाची एनर्जी वेगळी आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे. तर मला असं एक फील झालेलं त्यावेळेला. पण ह्या वेळेला तर मी मेडिटेशनच्या नंतरच्या काळामध्ये गेलेलो. आता हे जस्ट 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. तर तिथे मी गेलेलो, आणि मी जस्ट बसलो, आणि बोलता बोलता विषय आला. बोलता बोलता असा विषय झाला की काकी तुम्ही आत्मे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मानता का. तर काकी बोलल्या की नाही नाही, मला भीती वाटते फार, मी असं काय बोलत नाही.
मी असा विचार करत नाही. मी फक्त आमचे दत्त महाराज, स्वामी आणि आमच्या कलावती आई एवढंच. पण मला कुठून सुचलं ते नको ते म्हणजे विषय बोलायला. आणि त्या दिवशी मी बोलायला लागलो आणि म्हटलं तुम्हाला बघायचं आहे काय, मला असं वाटते की इथे काहीतरी आहे आणि तुमच्या सोबत आहे ते कंटिन्यू. तर काकी बोलले मला भास होतो, पण मला भीती वाटते, मी लक्ष नाही देत कधीच. मग त्या काकींना मी सांगितलं काही घाबरू नका, मी आहे इथे, एक प्रयोग म्हणून समजा आणि ह्या चेअरवरती बसा. अगदी बिल्डिंग ग्राउंड फ्लोअरला राहतात त्या आणि ग्राउंड फ्लोअरच्या बॅक साईडला त्यांचा डोअर आहे. 2 साईडने डोअर आहे, एक विंगच्या आतमधून आहे आणि एक बॅक साईडला डोअर आहे. तर त्यांना त्या बाहेर चेअरवरती बसायला सांगितलं आणि बाजूला एक रिकामी चेअर ठेवली. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ना की व्हिडिओमध्ये की पायाच्या अंगठ्यापासून तुम्हाला वरच्या साईडला बघायला सुरुवात करायची. आता ते तर अध्यात्मातलेच आहेत, दत्तगुरूंचे, स्वामींचे भक्त आहेत, कलावती आईंचे भक्त आहेत. म्हणून त्यांना मी सांगितलं आणि त्यांनी ते सहज केलं. चेअरवरती बसून त्यांनी ते पायाच्या अंगठ्यांपासून सुरुवात केली. त्यांना ताबडतोब व्हाईट लाईट दिसायला सुरुवात झाली आणि मग नंतर ती वरती बघत बघत सहस्रार चक्रावरती घेऊन आले. आणि सहस्रार चक्रावरती फोकस ज्या वेळेला त्यांचा झाला त्याच्यानंतर, हे त्यांनीच सांगितलेली गोष्ट आहे, मी तर फक्त त्यांना बसायला सांगितलं आणि मी समोरच्या चेअरवरती बसलेलो. तर सहस्रार चक्रावरती जसाच त्यांचा फोकस झाला ना, तसाच एक बिल्डिंगच्या विंग मधून कोणतरी पांढरी पांढरी आकृती, पूर्णपणे जास्त हाईट नाही, मीडियम हाईटची, त्यांच्या दिशेने आली. आणि ज्या ठिकाणी मी चेअर रिकामी ठेवलेली होती बसण्यासाठी त्यांच्याबरोबर, ह्यांच्याबरोबर त्यांना बोलण्यासाठी, त्या चेअरपर्यंत ती व्यक्ती आली आणि काकींनी डोळे खटकन उघडले. मी म्हटलं काकी काय झालं? तर काकी बोलले कोणतरी माझ्या बाजूला आलं. मला भीती वाटली, मी डोळे उघडले. मी म्हटलं काकी का घाबरलात? माझं तेच तर हे होतं की बाबा तुमच्याबरोबर त्यांनी व्यक्तीने बोलावं जो तुमच्या सोबत कंटिन्यू फिरतोय. मी त्यांना विचारलं कसं होतं, काय होतं, वाटलं? तर ते बोलले मी जास्त बघू नाही शकले, पण मला माझ्या मुलग्याच्याच हाईटचे दिसले. ज्या वेळेला ते हे वाक्य बोलले ना, त्यावेळेला माझी शंका खरी झाली. मी काकीनं बोललो काकी म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, मला काहीतरी गोष्टी जाणवत होत्या, मला काहीतरी जाणवते, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की प्लीज जरा मेडिटेशन करा आणि बघण्याचा प्रयत्न करा की नेमकं कोण आहे. कारण की मला माहिती होतं की त्यांचा मुलगाच त्यांच्या सोबत आहे. म्हणून हा फक्त मी एक प्रयोग केला. आता बघा माझ्यासोबत नाही, ह्या अशा गोष्टी ज्या झालेल्या होत्या, घडलेल्या होत्या, त्याच्यामुळे आणि त्याच्या जोरावरती मी फक्त बोललो. आज जर त्या गोष्टी जर तशा नाही झाल्या असत्या, मी त्यांच्या समोर जर खोटा पडलो असतो, तर मी आज हे इथे येऊन अशा प्रकारचं बोलूच शकलो नसतो. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत, अजूनही अशा चिक्कार गोष्टी आहेत की मी तुम्हाला सांगतो. आता आपण हे जे इथे बसलोयत ना, मी आज तुमच्याबरोबर बोलतोय, तुम्हाला या गोष्टी आवडत असतील, आवडत नसतील, कदाचित तुम्ही या गोष्टी स्किप करून तुम्ही व्हिडिओ बघणारही नाहीत पुढे, किंवा तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पळवत पळवत बघितला असेल, जे काय असेल, पण कोणीतरी असेल की ज्याला ह्या गोष्टी आवडत आहेत, ज्याला ऐकायला आवडते, ज्याला समजून घ्यायला आवडते. हा गोष्ट आवडी आणि नावडीचा नाहीच आहे. ही याच्यामध्ये जे मी काय बोलतोय ना, ते समजून घेण्याची गोष्ट आहे फक्त. आणि एकदा जर तुम्हाला समजलं ना, तर ह्याच्या पुढे ज्या मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे, ज्या स्टोरेज माझ्याकडे आहेत, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्याच्यात तुम्हाला वाटेल की नाही बाबा, आपण हा प्रयोग करून बघू, आपण हे करून बघू, आपल्याला जाणवतंय का. तुमच्या मनातला प्रश्नच निघून जाईल. काही जणांच्या, सगळ्यांच्याच नाही, जो काही जणांच्या मनामध्ये येतो ना, भूत आहे का, अरे मला दिसते का, नाही ना, बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोलताय, भूत आहे का, मला दिसत नाहीये. ते मला दिसत नाहीये ना, मग मी ह्याचा शोध कसा घेऊ? त्याचा प्रयत्न करा ना, थोडासा त्याचा प्रयत्न करा. बघा 100% ज्या वेळेला तुम्ही मेडिटेशन म्हणजे काय, ध्यान, ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे फोकस करता, एखादा अभ्यासाचं जरी झालं,
आता आपण अभ्यासाला काय बोलतो, अध्ययन, बरोबर. अध्ययन मध्ये पण ध्यान आहे. एखाद्या गोष्टीवरती ज्या वेळेला तुम्ही ध्यान केंद्रित करता त्याच वेळेला तुम्हाला त्या गोष्टीमधली अनुभूती यायला सुरुवात होते, किंवा त्या गोष्टी तुम्हाला जाणवायला, किंवा तुम्हाला त्या गोष्टीवरती तुम्ही मिळवता. आता एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही समजा शिकताय, तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय करता, तर प्रयत्न करता, कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करता. तर तुम्हाला जर खरोखर मनापासून वाटत असेल ना, मला भूत दिसली पाहिजे, तर त्या भूतांना सांगा ना, त्या आत्म्यांना सांगा ना, की मला तुम्हाला बघायचं आहे. काही करून तुम्ही तिकडे फोकस लावा. तुम्ही उघड्या डोळ्याने जर इकडे तिकडे शोधणार तर तुम्हाला त्या डोळ्यांना भूत आणि आत्मे दिसणार नाहीये. कारण की तुम्हाला तुमच्या मनाची स्थिती त्याप्रमाणे न्यावी लागेल. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या मनाच्या स्थितीला त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही पोहोचवू शकाल, काही जणांची उपजत असते ती स्थिती, काही घाबरे असतात. आणि घाबरणं, एखाद्या घाबरा मनाचा जरी माणूस असेल तर ती उपजत स्थिती आहे ना ती. एखादा जर धीट माणूस असेल तर ती उपजत स्थिती आहे, उपजत आहे ते गुण. पण ज्या गोष्टीला बघण्यासाठी जो गुण लागतो, जी स्थिती आणावी लागते, त्या स्थितीमध्ये तुम्ही जा. 100% आजपर्यंत अशी एकही गोष्ट नाही की जी प्रयत्न करून सापडत नाही. देव नाही आहे, नाही आहे, नाही आहे, नाही आहे. अडचण आली तर एखाद्या वेळेस चुकून आपण नारळ घेऊन देवाच्या दरवाज्यावरती पोहोचतोच. देवा वाचव. सायन्स किती प्रगल्भ आणि किती पुढे जरी असला तरी सुद्धा डॉक्टर लास्टच्या स्टेजला तुम्हाला सांगतो की तिकडे ते मंदिर बनवलेलं आहे, त्या पुढे बघा एंट्रन्सलाच. आमचे प्रयत्न संपले, आता तिथे ते मंदिर आहे, तिथे हात जोडून या, काय झालं तर झालं. शेवटी आपसुक हात जोडलेच जातात ना. ज्यावेळेस सगळ्या प्रकारचे प्रयत्न संपतात त्या ठिकाणी हात जोडून आपण देवाकडे मागणीच करतो. ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला तुम्हाला अजूनही बरेचशा गोष्टी सांगायच्या आहेत. वेळेअभावी जास्त विषय लांब 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 ताणत जातात. पण एक गोष्ट आहे की आता मी तुमच्या माहितीप्रमाणे, आता कोणतरी सावंत म्हणून गृहस्थ आहेत, त्यांनी एक कमेंट टाकले. मी कमेंट वाचतो तुमच्या. आपलं बाकीच्या याच्याप्रमाणे नाहीये की बाकीचे लोक वाचतात, रिप्लाय देतात, नाही देत माहिती नाही. पण ज्या ज्या तुमच्या सूचना असतील ना कमेंट्स मध्ये, त्या आम्ही बघून त्याला आम्ही त्या प्रकारे कार्य करण्याची आम्ही पूर्णपणे जबाबदारी आमची. म्हणजे त्याच प्रकारे जसे तुमची कमेंट असेल, आता सावंत साहेब कोणतरी आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब आम्हाला एक हॉरर स्टोऱ्या सांगा. तुम्ही हॉरर स्टोऱ्या सांगता आम्हाला, तुम्ही त्या सांगा. मी आता त्यांचीच सुरुवात केली आहे. पण विषय कुठेतरी संपवायचा होता ना, जो आत्मा हा विषय जो आम्ही स्टार्ट केलेला तो कुठेतरी संपवायचा होता आणि तो आपण संपवला ह्या एपिसोडमध्ये. आणि आता इथून ह्याच एपिसोडमधून ह्या मी जे तुम्हाला स्टोरीज सांगायला सुरुवात केलेली आहे ती आता आम्ही नेक्स्ट एपिसोडमध्ये ह्याच्या पुढच्या सगळ्या स्टोरीज, ह्या ज्या सगळ्या हॉरर स्टोरीज आहेत, ज्या आमचे रिअल अनुभव आहेत, ज्या आमच्यासोबत घडलेल्या आहेत, ज्या आम्ही बघितलेल्या आहेत, ज्या मेडिटेशनच्या काही भाग आहेत, अशा प्रकारच्या काही एजेड, म्हणजे आमची एक आजी जी आत्ताच 100 वर्ष होऊन, मला वाटतं 2-3 महिनेच झालेले आहेत, 2-1 महिनेच झालेले आहेत, ती वारली. तिला काय जाणवत होतं, म्हणजे लास्ट स्टेजवरती असणाऱ्या माणसांना काय दिसते, काय नाही दिसत, काही नाही दिसत म्हणण्यापेक्षा जे आपल्याला नाही दिसत तेच त्यांना दिसते. आणि अजून एक आहे, जे आमची मगाशी मी सांगितलं की माझ्या मिसेसची 3 नंबर बहीण, त्यांची सासू, त्यांना काय दिसते हे त्यांच्याबरोबर मी बोललोय स्वतः. ह्या गोष्टी मी त्यांच्या सोबत बोललोय आणि त्यांच्याकडून ऐकल्या आहेत की मला असं दिसते, मला तसं दिसते. ह्या गोष्टी मी नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त पहिले एकच करायचं आहे की बघा, चॅनल आहे ना, आम्हाला बोलायला पण त्याच वेळेला, ह्या गोष्टी तुम्हाला सांगायला त्याच वेळेला मजा येईल ज्या वेळेला त्याच्यावरती त्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक्स आणि सबस्क्राईब कराल. विदाउट सबस्क्राईबचं आम्हाला पण बोलणं कठीण होऊन जाते की बाबांनो, ह्यांचं प्रेम आमच्यावरती आहे की नाही, ह्यांचा विश्वास आमच्यावरती आहे की नाही. आणि तो विश्वास आणि ते प्रेम तुम्ही दाखवा, आम्ही तुमच्या विश्वासाला जागू आणि आम्ही तुमच्या प्रेमाला पूर्णपणे सन्मान देण्याचा प्रयत्न करू. प्लीज सबस्क्राईब करा. अंतरंग महाराष्ट्राचा या चॅनलवरती
आपल्याला जे हवं आहे, आपल्याला ज्या गोष्टी आमच्याकडून अभिप्रेत आहेत त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.